तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर्स ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओपासून आपण सुरुवात करत आहोत नेक्स्ट चॅप्टर म्हणजे 12th सायन्सचा लास्ट चॅप्टर सेमी कंडक्टर. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डीसी पॉवर सप्लाय. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डीसी पॉवर सप्लाय. त्याची ब्लॉक डायग्राम विचारली जाते, कॉम्पोनंट मधले फंक्शन विचारले जातात. चला तर मग चला या साईडला बघा. या साईडला तुमचं इनपुट आहे, इथं यूज केला गेला तुमचा ट्रान्सफॉर्मर, इथं यूज केलं गेलं तुमचं ट्रान्सफॉर्मर नंतर इथं यूज करणार तुम्ही रेक्टिफायर. सगळे कॉम्पोनंट लिहितो मी. इथं यूज करणार तुम्ही रेक्टिफायर नंतर तुम्ही यूज करणार आहात फिल्टर सर्किट यूज करणार आहे. आणि फिल्टर सर्किट यूज केल्यानंतर तुमचं लास्टला लोड म्हणा आणि तुम्हाला काय भेटेल आउटपुट. आता बा इनपुट आहे, इथं काय तुमचा इनपुट आहे. इनपुट कसं आहे तुमचा एसी सप्लाय. इनपुट कसं आहे तुमचा एसी सप्लाय. ओके, हे काय तुमचा ट्रान्सफॉर्मर. काय तुमचं हे ट्रान्सफॉर्मरमधून एक तर ते काय होणार, एक तर स्टेप अप होईल किंवा स्टेप डाऊन होईल. एक एक कॉम्पोनंट आपण बघणार. चल ट्रान्सफॉर्मर पहिल्यांदा काय इनपुट पासूनच सुरुवात करू आपण. इनपुट कोणतं आहे तुमचा. इनपुट इज AC of EMF or voltage. एक तर EMF असेल किंवा व्होल्टेज. EMF आणि व्होल्टेज एकच. EMF और करंट, पण ते AC असेल. ते घरात जो काही सप्लाय येतो तो कोणता असतो, तो इनपुट आहे. पण इनपुट कोणता येतो AC सप्लाय. एक तर तो EMF असतो किंवा करंट असतो. नंतर नेक्स्ट कॉम्पोनंट काय तुमचा ट्रान्सफॉर्मर. जो इनपुट सप्लाय येत असतो तो असतो तुमचा 230 व्होल्टचा. तो किती असतो 230 व्होल्टचा सप्लाय असतो. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे, या 230 व्होल्टला एक तर राईज करेल किंवा फॉल करेल. इट इज अ डिव्हाइस which makes इनपुट. असं डिव्हाइस आहे जो काय करणार आहे, तर इनपुट सिग्नलला काय करेल, स्टेप अप करेल, इन्क्रीज करेल किंवा डिक्रीज करेल. इन्क्रीज और इनपुट सिग्नल काय करेल, तो इन्क्रीज करेल किंवा डिक्रीज करेल. एक तर इन्क्रीज जर करत असेल, इन्क्रीज कधी करणार आहे, स्टेप अप असेल, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर दुसरा असणार आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. जर माझा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप अप म्हणजे काय वाढणे, म्हणजे काय होणार आहे, इन्क्रीज होईल. आणि इथं काय यूज केलंय डिक्रीज. आपल्या घरात जो काय सप्लाय येतो तो काय येतो 230 व्होल्ट सप्लाय येतो. आपले मोबाईल चार्ज होतात किती व्होल्टने सप्लाय चार्ज होतात 5 व्होल्टने. म्हणजे काय करायला आपल्याला स्टेप डाऊन. इथं कोणता यूज केला होता स्टेप डाऊन. ठीक आहे. इनपुट गेला. आता ट्रान्सफॉर्मर नंतर असतो तुमचा रेक्टिफायर. इथं काय असतो तुमचा रेक्टिफायर. इथं काय तुमचा रेक्टिफायर. ठीक आहे. काय आहे तुमचं आता रेक्टिफायर. रेक्टिफायर काय असतं, इट इज अ डिव्हाइस in which AC signal is converted into AC signal is converted into
DC सिग्नल. ठीक आहे. AC सिग्नलचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? DC सिग्नल. ओके. रेक्टिफायर तुमचे दोन प्रकारचे येतील. ठीक आहे. एक असेल हाफ वेव्ह रेक्टिफायर, एक असेल तुमचं हाफ वेव्ह रेक्टिफायर, जे तुमच्यासाठी महत्वाचे आहे, जे टॉपिक आपण स्पेशली हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. आणि इथे एक कन्सेप्ट येणार आहे आपल्याला रिफल फॅक्टर. इथे एक कन्सेप्ट येणार आहे, तो असणार तुमचा रिफल फॅक्टर. ठीक आहे. तो क्वेश्चन असणार तुमचा रिफल फॅक्टर. काय? रिफल फॅक्टर. रिपल फॅक्टर म्हणजे काय? AC कॉम्पोनंट, AC component is present. AC component is present at the DC. AC component प्रेझेंट असतो DC मध्ये. रेक्टिफायर काय करतो? ACचा कन्व्हर्जन काय करतो? DC मध्ये करतो. पण जरी DC मध्ये केलं तरी त्याच्यामध्ये काही पार्ट ACचा प्रेझेंट असतो, त्यालाच आपण म्हणतो रिपल फॅक्टर. ठीक आहे. मग रिपल फॅक्टर जर विचारलं तुम्हाला, फॉर्म्युला जर विचारला रिपल फॅक्टरचा, काय म्हटलं मी? RMS व्हॅल्यू ऑफ AC, RMS व्हॅल्यू ऑफ AC टू DC कॉम्पोनंट. हे काय असतं तुमचं रिपल फॅक्टर. दिसते का सर काही व्यवस्थित? ओके. ठीक आहे. हे झालं रिपल फॅक्टर झालं, रिपल फॅक्टर झालं, परत रेक्टिफायर झालं. आता रेक्टिफायर नंतर इथं असतो तुमचा रेक्टिफायर. बा इथं पण कसा आला तुमचा असा सप्लाय आलेला आहे. ठीक आहे. हे असे सप्लाय आलेले आहेत. आणि इथं आल्यानंतर रेक्टिफायर काय करणार आहे? या सर्किटला ह्या पद्धतीने करून घेणार आहे. या पद्धतीने हे तुझं आता हे तुमचं झालं. रेक्टिफायरच्या पुढचं काय आहे? इथं काय असणार आहे? फिल्टर. इथं काय असणार आहे तुमचं? फिल्टर. इथं काय असणार तुमची? फिल्टर सर्किट. इथं काय असणार तुमची? फिल्टर सर्किट. ओके. चला. फिल्टर तुमचा यूज केला जातो मोस्ट ऑफ द केसमध्ये कॅपॅसिटर. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कॅपॅसिटर यूज केला जातो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कॅपॅसिटर यूज केला जातो. ठीक आहे. कॅपॅसिटर लिहिलेलं तिथं. चला मग म्हणजे काय? हे बघा, हे इनपुट सर्किट आधी आलं आणि इथं तुम्ही काय लावलं? हे तुमचं इनपुट आहे. इथं काय लावलं तुम्ही? कॅपॅसिटर. कॅपॅसिटर असं दाखवण्याच्याऐवजी आपण काय करूया? कॅपॅसिटरला आपण पॅरलल दाखवून देऊ. हा कॅपॅसिटर. ठीक आहे. आणि इथं तुमचा हा लोड. ठीक आहे. हा कॅपॅसिटर, हा रेक्टिफायर सर्किटचा आउटपुट आहे. कॅपॅसिटर लावलं आणि इथं तुम्ही लावलं लोड. ठीक आहे. चला. कॅपॅसिटरचं फंक्शन काय? कॅपॅसिटरचं फंक्शन काय? कॅपॅसिटर स्टोअर द चार्ज. स्टोअर द चार्ज. काय करतं? चार्ज स्टोअर करतं. आणि चार्ज जर स्टोअर करत असेल तर तुम्हाला माहिती आहे Q इज इक्वल काय असतं? CV. Q इज इक्वल काय असतं? CV. देअरफॉर V इज इक्वल काय येणार? Q/C. Q/C. महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला लागतोय. ठीक आहे. चल मी काय म्हटलं? आता कॅपॅसिटर स्टोअर द चार्ज. आता काय येणार आहे? इनपुट सिग्नल आले याच्यापर्यंत, या पद्धतीने सिग्नल आले. कसे? आता हे दोन्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे. हा तुमचा AC सप्लाय, हे सॉरी DC सप्लाय. हा DC सप्लाय इथपर्यंत मिळाला फिल्टर सर्किटला. ते फिल्टर सर्किट आपलं पुढचं आहे. ठीक आहे. हे फिल्टर सर्किट आहे. या फिल्टर सर्किटमध्ये काय बघा, मी काय म्हटलं, जसंही हा हाफ सायकल आला इथपर्यंत पोहोचला तर काय होईल? हा कॅपॅसिटर फुल चार्ज होऊन जाईल. हा कॅपॅसिटर काय होऊन जाईल? फुल चार्ज होईल. निगेटिव्ह. ओके. हा जो टर्मिनल आहे हा आपण काय करतो? ग्राउंड पोटेन्शियल करतो. म्हणजे काय होणार आहे? या साईडला I व्होल्टेज आणि या साईडला ग्राउंड, म्हणजे 100% इथं 0 असणार आहे. ठीक आहे. मी काय म्हटलं, हळूहळू इन्क्रीज व्हायला लागला म्हणजे करंट तुमचा या पद्धतीने फ्लो व्हायला लागला. बरोबर की नाही? करंट या पद्धतीने फ्लो लागला. पॅरलल सर्किट आहे. पॅरलल म्हटलं इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल कसं राहील? सेम राहील. इथला पोटेन्शियल आणि आरच्या आणि सीच्या अक्रॉस जे काही पोटेन्शियल असणार आहे ते कसं असणार आहे? सेम असणार आहे. आता काय होतं बघा, मी काय म्हटलं, इथं मी इनिशियली 3 व्होल्ट दिला
तर इथं पण काय असणार आहे 3 व्होल्ट राहणार, कारण इथं काय असणार 0 व्होल्ट असणार. ठीक आहे. नंतर मी काय केलं या 3 व्होल्टच्या ऐवजी आता मी काय केलं 2 व्होल्ट दिलं, कारण की काय होतं आता हळूहळू काय झालं पोटेन्शियल काय लागलं कमी कमी व्हायला 2 व्होल्ट. तर इथं पण काय होणार आहे 2 व्होल्ट गेलं पाहिजे, बरोबर की नाही. इथं पण काय झालं पाहिजे 2 व्होल्ट झालं पाहिजे. पण आता 2 व्होल्ट होताना इथून इनपुट सिग्नल आला आणि इथं 2 व्होल्ट व्हायचे त्याला. मग या 2 व्होल्ट होण्यासाठी इथले चार्जेस काय होतात हळूहळू कमी कमी व्हायला लागतील. हळूहळू काय होतील कमी कमी व्हायला लागतील. जसे कमी होतील इथलं पोटेन्शियल अल्टिमेटली काय आलं पाहिजे 2. जसंही इथं 2 झालं, आता व्यवस्थित बघा, इथं जसंही 2 झालं, हां, इथं 2 झालं तर इथं काय होणार आहे हळूहळू इथं 2 व्होल्टेज सप्लाय आला, हळूहळू काय होणार आहे अजून कमी कमी होत जाणार आहे. पण एक्झॅक्टली जर मी तुम्हाला सांगितलं इथं जर 2 असेल, इथं जर 2 असेल तर या साईडला किती येणार आहे 1.8. ठीक आहे. किंवा बा इथून जर 2 व्होल्टेज सप्लाय गेला माझा, इथून काय गेला माझा असं 2 व्होल्टेज सप्लाय गेला, तर 2 व्होल्टेज सप्लाय गेल्यानंतर इथं पण मला पोटेन्शियल काय करायचं 2 व्होल्ट करायचंय. तर इथून काय होणार आहे या साईडने असे चार्जेस निघून जायला सुरुवात करतील, बरोबर की नाही. इथून काय होतील चार्जेस निघून जायला, कारण की इथं काय करायचं त्याला 2 व्होल्ट, कारण की चार्जर तो डिपेंड आहे. इथून निघायला सुरुवात झाली. ठीक आहे. इथून चार्जेस निघायला आले तर पोटेन्शियल काय होणार आहे हळूहळू काय होणार आहे कमी कमी होणार आहे. पण एक्झॅक्टली इथं 2 व्होल्ट मॅच करायचं होतं, पण इथं 2 व्होल्ट मॅच होणार नाही, तो काही ना काही आउटपुट दाखवेल. ठीक आहे. तर काय होणार आहे इथं 2 व्होल्टच्या ऐवजी इथं हळूहळू खाली व्हायला लागला, तर इथं काय होणार आहे 2 व्होल्ट, इथं 3 व्होल्ट आहे, इथं 3 व्होल्ट राहणार नाही, जवळपास तो 2 पॉईंट व्होल्टला मॅच करून घेईल. इथं 3 व्होल्टच्या ऐवजी काय मॅच केलं त्यांनी 2 पॉईंट व्होल्ट. नंतर हा जसाही खाली आला 0 झाला, तोपर्यंत इथं किती झालं 2.8 व्होल्ट झाला. नंतर नंतर हा डिस्चार्जचा आता काय होणार आहे हळूहळू काय झालं परत चार्जेस वाढायला लागले, म्हणजे परत इथं काय झाले चार्ज परत आले. चार्ज जसंही परत आले तर इथं व्होल्टेज काय व्हायला सुरुवात होणार आहे वाढायला सुरुवात होणार आहे. मग अल्टिमेटली काय होणार व्होल्टेज आता वाढायला सुरुवात होणार. परत तीच केस होणार आहे, परत कॅपॅसिटरवरचे चार्ज काय होणार आहे डिस्चार्ज होणार आहे, क्यू कमी होणार आहे, तर व्होल्टेज पण काय होणार आहे कमी होणार आहे. मग त्याच केसमध्ये मग इथं आपण काय झालं क्यू कमी झाला. मग हा जो काही ग्राफ आहे तो असा मिळणार तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आता जर मी बघितलं पण लास्ट केसमध्ये एवढा एसी पार्ट होता, हा एसी पार्ट आता राहणार नाही. डॉटेड करून घेतो मी त्याला. ठीक आहे. आता तो एसी पार्ट राहणार नाही, आता काय झालं तो डीसी पार्ट झाला. आता एसी कंपोनंट काय करून टाकलं तरी ब्लॉक केलं. कळालं काय म्हणतो मग चार्जेस आर मेक adjust the potential by charging and discharging process, by charging and discharging process, by charging and discharging process, charging and discharging process. ठीक आहे. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस निघाणार त्याचा पोटेन्शियल. आता इट हॅव सम रिपल फॅक्टर. आता रिपल फॅक्टर तर तुम्हाला माहिती झालं, रिपल फॅक्टर काय असते एसी कॉम्पोनंट प्रेझेंट असणार आहे का याच्यामध्ये एसी कॉम्पोनंट, यस एसी कॉम्पोनंट प्रेझेंट आहे. ठीक आहे. एसी कॉम्पोनंट काय झालं तुमचा प्रेझेंट झालेला आहे. ठीक आहे. एसी कॉम्पोनंट अजूनही एसी कॉम्पोनंट प्रेझेंट आहे. ठीक आहे. इथं आपण आता पुढचा जो कॉम्पोनंट आहे तो असणार तुमचा रेग्युलेटर. इथं असणार तुमचा रेग्युलेटर. कारण आता जो आउटपुट मला इथे मिळाला, इथं जो आउटपुट मला मिळालेला आहे तो आउटपुट कसं मिळालेला आहे या पद्धतीने. ठीक आहे. अजूनही मला प्युअर डीसी मिळालेला नाही, मला आउटपुट कसं मिळालं पाहिजे. मग आता काय इथं नेक्स्ट डिव्हाइस कोणतं तुमचा रेग्युलेटर. नेक्स्ट डिव्हाइस कोणतं तुमचा रेग्युलेटर. मग रेग्युलेटर दोन प्रकारचे असते, एक व्होल्टेज रेग्युलेटर असतो, एक असतो तुमचा व्होल्टेज रेग्युलेटर आणि सेकंड वन असतो तुमचा करंट रेग्युलेटर. ठीक आहे. ओके. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय, व्होल्टेजला तो रेग्युलेट करणार आहे. आता जो सम पार्ट ऑफ एसी प्रेझेंट आहे त्याला काय करणार तो ब्लॉक करणार आहे आणि प्युअरली काय करणार तो डीसी करणार आहे. रेग्युलेटर इट ब्लॉक्स ऑल AC and
मेक्स प्युअरली DC आउटपुट. ठीक आहे, प्युअरली काय भेटणार आपल्याला, DC आउटपुट भेटणार आहे. याच्यामध्ये आता AC कॉम्पोनंट प्रेझेंट का नाही. हां, इट रेग्युलेट्स इनपुट अँड आउटपुट. इनपुट अँड आउटपुट, तो रेग्युलेट करणारे इनपुट आणि आउटपुटला. आणि फायनली मला AC होता पूर्णपणे काय म्हटला, DC, पण त्यांच्या इन बिटवीन 3 कॉम्पोनंट आले आणि त्यांच्यानंतर आपल्याला प्युअरली DC मिळाला. ठीक आहे, हे आहे तुमचं पॉवर सप्लायचं स्ट्रक्चर. पटकन, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पटकन एकदा डिस्कस करून घेऊ. चला, काय सेमीकंडक्टरमध्ये आपण DC पॉवर सप्लाय शिकतोय. ट्रान्सफॉर्मर, 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतील, एक असं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा स्टेप डाऊन. एक तर इनपुट सिग्नल जो आहे तो एकतर वाढवावा लागेल किंवा कमी करावा लागेल. रेक्टिफायर काय करतं, ACचं कन्व्हर्जन पूर्णपणे DC करतं, पण पूर्णपणे होत नाही लगेच. म्हणून त्याच्यामध्ये काही AC कॉम्पोनंट राहतो. मग किती AC कॉम्पोनंट राहिले आणि किती DC कॉम्पोनंट प्रेझेंट आहे यांचा रेशो देण्यासाठी रिपल फॅक्टर कन्सेप्ट आहे. मग काही AC कॉम्पोनंट राहणार आहे, मग ते रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो कॅपॅसिटर ॲज अ फिल्टर. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेसमध्ये तुमचं पोटेन्शियल काय होतं, मॅच करायचा प्रयत्न केला जातो आणि तुम्हाला मोस्ट ऑफ दी AC कॉम्पोनंट आता रिमूव्ह होतो या केसमध्ये. नंतर आपण रेग्युलेटर यूज करतो. रेग्युलेटर काय करतो, जो काही AC कॉम्पोनंट थोडंसं प्रेझेंट आहे त्या AC कॉम्पोनंटला पण तो काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. अशा प्रकारे इनपुट सिग्नल तुमचा AC होता, आउटपुट सिग्नल तुमचा DC मिळाला. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकवर डिस्कस करूया.